हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण खूप छान आणि मजेत असताल. तर फ्रेंड्स, आम्ही चाललो होतो आज बाहेर. ॲनिव्हर्सरी होती. सो माझी एकटीची नव्हती बरं का, कारण ॲनिव्हर्सरी एकटीची असणं पॉसिबल नाही, त्याच्यासाठी नवरा पण लागतो. चला तर असू द्या. मी आणि हे अहो आणि दाजी आणि ताई यांची पण एकाच दिवशी असते, म्हणजेच आमच्या चौघांची पण बरं का. त्यामुळे आम्ही सोबत प्लॅनिंग केली ती बाहेर जाण्याची. जास्त काय नाही बरं का, डिनरला जाणार होतो फक्त नाईट. त्यासाठी इकडं आम्ही निघलो होतो बाहेर. आणि जाता वेळेला माझे काही नाटकं नसतात, हे घे ते घे. लहान पोरागत त्या शेंबड्या लेकरागत काय मागितलं नाही असं झालंच नाही. तसंच आज मला म्हणजे नाही का पेरू दिसला होता खूप लांबून तर खूप गोडवाणी दिसला. म्हणतात ना, लांबून डोंगर साजरे गोजरे दिसतं, तसंच माझ्यासोबत घडलं होतं. मला खूप छान दिसलं आणि जवळ आल्यावर दातानीत पण तुटत नव्हता. जसं की त्या पेरूवाल्याच्या तोंडावर फेकून मारला असता मी तिथं असते तर. पण नशीब की मी गाडीत होते आणि लवकर पुढं गेले, नंतर खायला सुरुवात केली. नाहीतर काय नाही. जाऊ द्या. त्यानंतर 10च रुपयाचं होतं म्हणून गपगुमाने खाल्ला, काही नाटकं नाही केले. कोणाला सांगितलं पण नाही की कच्चं आहे म्हणून, कारण की मीच नाटकं केलते. त्यानंतर एका जागी थांबलो, चहा वगैरे घेतला आणि मग पुन्हा निघालो. त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो हॉटेल TFCला, म्हणजेच अश्विनीताई चोरमुलेच्या हॉटेलला. आणि मला इथं खूप दिवसाचं जायचं होतं, कारण मला त्यांना भेटायचं पण होतं. पण त्या नव्हत्या तिथं त्या दिवशी. आय थिंक त्या संडेला असतात आणि आम्ही मंडेला गेलो. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. त्यानंतर व्हेजमध्ये आम्ही पनीर घेतलेलं आणि इकडे घेतलेलं नॉनव्हेजमध्ये चिकन आणि फिश. त्यानंतर इकडे जेवण वगैरे करून घेतलं मस्त असं पोट भरून. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर काय असो का नसो, पण सोप सोडायची नाही. भिकाऱ्यागत मूठ भरून सोप घ्यायची आणि निघायचं वरतोंड करून आणि भरायचे गप्पाने. चला तर असू द्या. त्यानंतर आम्ही इथं केक कट करणार होतो, पण झालं असं की छोटू म्हणजेच माझा भाचा एवढा रडत होता ना की थांबतच नव्हता. मग आम्ही पुन्हा प्लॅन कॅन्सल केला. जेवण वगैरे केलं, मस्त एन्जॉय केला आणि तसंच घरी निघालो. आणि घरी आल्यानंतर केक वगैरे कट केला. आणि तुम्ही म्हणता की व्हिडिओ वगैरे दाखवलं, तर मी ते तुम्हाला दाखवायलाच टाकलं आहे बरं का. उगं शायनिंग मारावं म्हटलं थोडीशी, तुम्हाला पण दाखवावं की माझी ॲनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट केली. आणि मला माझ्या नवऱ्याने काय गिफ्ट दिलं ते पण दाखवलं आहे. मला हातातली रिंग दिली ती आणि मी पण त्याला तीच दिली बरं का. त्यानंतर इकडं डेकोरेशन पाहू शकता, हे माझ्या आहोंनी केलं होतं माझ्यासाठी. त्यामुळं मला लय छान वाटत होतं, कारण हे माझ्यासाठी सरप्राईज होतं आणि आय थिंक माझ्या लाईफमधलं फर्स्टच होतं असंच म्हणेल मी, कारण असं डेकोरेशन वगैरे त्याने फर्स्ट टाईमच केलं आहे माझ्यासाठी. आणि खूप छान केलं होतं. आणि माझी रिंग पण डिझाईन पण पहा किती सुंदर होती. तुम्हाला नसेल आवडली तर जाऊ द्या, मला खूप आवडली. ठीक. त्यानंतर मी इकडं फोटो पण काढून घेतले. म्हटलं एवढं मेहंगा खर्च केला आहे केकला, त्याला तर फोटो का सोडायचे, खाणं नाही तो असं. पण केक कुणाला आवडत नाही, पण फोटो सोडले नाही, मग फोटो वगैरे केले. तर असू द्या. बाय बाय फ्रेंड्स.